Hello dear learners, welcome to Easy English class with Kadu sir. Today's part is second. In the first part we have seen the forms of the verb. In the second part also forms of the verbs. या forms of the verb मध्ये dear student आपल्याला जे verbs forms आहेत त्याचे मराठीमध्ये एक्सप्लेनेशन आपल्याला घ्यायचे आहे. मराठीमध्ये एक्सप्लेनेशन, कारण मराठीमध्ये एक्सप्लेनेशन आलं त्याच्यावरून आपण टेन्सेस बनवू शकतो आणि इझिली आपण मराठीमधून आपल्या प्रायमरी लँग्वेजमधून सेकंडरी लँग्वेज जे इंग्लिश आहे त्याला आपण ॲब्सॉर्ब करू शकतो. जसं V1, V2, V3, V4. ओके. गो पुढचा अर्थ होतो जातो. ओके. त्याचा पास्ट टेन्स माहीत आहे आपल्याला, वेंट. ओके. पास्ट टेन्स वेंट. वेंटचा अर्थ होईल गेला. What is that? गेला. Then third form is a gone. गेलेला. ओके. देन जे प्रेझेंट पार्टिसिपल असते त्याला बेस फॉर्म ऑफ द वर्ब आहे, त्याला आयएनजी लागत असतो. जसं गो, त्याला आयएनजी लागेल. गोईंग, जात. ओके. गो जातो, वेंट गेला, गॉन गेलेला, गोईंग जात. तो जात आहे, तो शाळेत जात आहे. ही इज गोईंग टू स्कूल. कंटिन्यूस टेन्स करू शकतो आपण कंटिन्यूस मध्ये. ही वॉज गोईंग टू स्कूल, ही विल बी गोईंग टू स्कूल. नंतर कम, याचा पास्ट टेन्स होतो केम. केमचा अर्थ होतो आला. नंतर याचं थर्ड फॉर्म जे आहे तो कमच आहे, आलेला. आलेला. आणि इकडे कमिंग, ती घरी येत आहे. सी इज कमिंग टू होम. नंतर ईट, याचा पास्ट टेन्स होतो एट, खाल्ले. ओके. इथं इटन, EATEN, खाल्लेले. आणि इथं इटिंग, EATI, इटिंग. ओके. खात आहे. नंतर रीड है ना, इरेग्युलर वर्ब फॉर्म आहेत. रेग्युलर इरेग्युलर सांगितलं होतं मला मी, बरोबर. रेग्युलर फॉर्ममध्ये जसं त्याचे तिन्ही फॉर्म वेगवेगळे असतात किंवा त्याच्यामध्ये बदलच होत नाही. त्याचा उच्चार करताना रीडचा होतं रीड. ओके. वाचले. आणि इथं रेडच, वाचलेले, वाचलेले. आणि इथं रीडिंग, ते पुस्तक वाचत आहे. दे आर रीडिंग अ बुक. ओके. इथं जात, इथं येत, इथं खात, इथं वाचत. मराठीमध्ये आपल्याला शिकायचं आहे, कारण काय, जसं आपण एखादं सेंटेन्स जर केलं समजा, जसं गो, मी शाळेत जातो, आय गो टू स्कूल. टेन्सेस वरून, बाराचे टेन्सेस आहेत ना आपल्या, टेन्सेस वरून जर केलं समजा, जसं मी शाळेत जातो, आय गो टू स्कूल. मी शाळेत गेलो, आय वेंट टू स्कूल. मी शाळेत जाणार, आय विल गो टू स्कूल. कंटिन्यूस घ्यायचे. मग कंटिन्यूससाठी हे ING फॉर्म असतील. आय एम गोईंग टू स्कूल, मी शाळेत जात आहे. आय वॉज गोईंग टू स्कूल, मी शाळेत जात होतो. आय शॅल बी गोईंग टू स्कूल, मी शाळेत जात असणार. कंटिन्यूस झाले. नंतर परफेक्ट, आय हॅव गॉन टू स्कूल, मी शाळेत गेलेला आहे. आय हॅड गॉन टू स्कूल, मी शाळेत गेलेला होतो. देन आय विल हॅव गॉन टू स्कूल, मी शाळेत गेलेला असणार. नंतर परफेक्ट अँड कंटिन्यूस, आय हॅव बीन गोईंग टू स्कूल, मी शाळेत जात आलेला आहे. आय हॅड बीन गोईंग टू स्कूल, मी शाळेत जात आलेला होतो. देन आय विल हॅव बीन गोईंग टू स्कूल, मी शाळेत जात आलेला असणार. ओके. मराठी ट्रान्सलेशन आणि टेन्सेस याचं कॉम्बिनेशन when you will understand, then definitely you will be able to talk in English and you will be the master of yourself. There is no need to make the conversation like that. Imagine and make the sentences. It's a very simple trick, my dear learners. मराठीत अर्थ समजून घ्यायचे त्याचे, बरोबर आहे. जसं त्याने आंबा खाल्ला म्हणजे ही एट खाल्ला. बघा या ठिकाणी पास्ट टेन्समध्ये ल आणि प्रत्यय लागू आहे. ल ल ल. इथं खाल्लेले आहे, ल. ही हॅज इटन अ मँगो. इथं खात आहे, इटिंग.
मराठीत जेव्हा आपण असं कम्पेअर करू यू विल अंडरस्टँड. नंतर सिंग, सिंगचा अर्थ होतो गाणी म्हणतो, बरोबर. इथं सॅंग, सॅंग गाणे म्हटले, म्हटले गाणे म्हटले. ओके. इथं संग, SUNG गाणे म्हटलेले किंवा म्हटलेले गाणे किंवा म्हणलेले म्हणलेले गाणे. ती गाणे म्हणत आहे. सी सिंगिंग ए सॉन्ग, सिंगिंग SINGI म्हणत किंवा गात आहे, सॉरी गात आहे, गाणे गाणे गायलेले गाणे संग. ओके. से मराठी. नंतर लिसन है ना, त्याला ईडी, आय लिसन, ईडी प्रत्यय आहे, मी ऐकले. इथं लिसन ऐकलेले गाणे. नंतर या ठिकाणी सिंग, लिसनिंग. नंतर ब्रिंग, ब्रिंगचा त्या ठिकाणी लिसन, लिसन, इथं पण लिसन, बरोबर आहे. आणि इथं लिसनिंग, LISTENING मराठीत. ओके. आय एम अनेबल टू राईट, यू कॅन राईट हिअर लिसन ऐकले, ऐकलेले LISTENED ऐकलेले. इथं लिसनिंग. इथं ब्रिंग, ब्रिंगचं ब्रॉट, व्हॉट इज दॅट, ब्रॉट आणले. ही ब्रॉट अ बुक फ्रॉम द मार्केट. ओके. याचं पण ब्रॉट, ही ब्रॉट वॉटर फॉर मी आणलेले. इथं ब्रिंगिंग, ब्रिंगिंग. सी पाहणे, सॉ बघितले, सीन बघितलेले. इथं सीइंग बघत आहे. ओके. टेल याचा पास्ट टेन्स टोल्ड, मी सांगितलं त्याला, आय टोल्ड हिम, मी सांगत आय एम टेलिंग, टोल्ड. आणि इथं टेलिंग. नंतर आस्क, सॉरी या ठिकाणी आपल्याला कॉल्ड शब्द होता, कॉलचं कॉल्ड, इथं पण कॉल्ड आणि इथं कॉलिंग. नंतर टेलचं होईल टोल्ड, इथं पण टोल्ड आणि इथं टेलिंग. इथं आस्क, आस्क, इथं आस्क, आस्किंग. विद्यार्थी मित्रांनो, काय करायचं आहे, हे वर्क फॉर्म आपलं, यू नो दॅट व्हेरी वेल, आपल्याला माहिती आहे वर्क फॉर्म, परंतु याचं मराठीत एक्सप्लेनेशन व्हेन यू विल अंडरस्टँड. ओके. जसं इथं ततादी प्रत्यय लागतात, इथं ल, इथं ल आली, इथं त, जात, येत, खात, वाचत, गाणी म्हणत, ऐकत, आणत, बघत. कॉलिंग म्हणजे बोलावत, टेलिंग म्हणजे सांगत, आस्किंग म्हणजे विचारत. इथं त आहे, त होता, त असणार कंटिन्युअसमध्ये. इथं परफेक्टमध्ये आय हॅव गॉन, आय हॅव कम, आय हॅव इटन, आय हॅव रेड, आय हॅव सन, आय हॅव लिसन, आय हॅव ब्रॉट, आय हॅव सीन, आय हॅव कॉट. ओके. नंतर मग व्हर्बल निगेटिव्ह जे टाईप्स आहेत त्याच्यापासून आपण चांगल्या प्रकारे शिकू शकतो. पण फर्स्ट ऑफ ऑल यू अंडरस्टँड द स्पेसिफिक मिनिंग इन मराठी, because I learns like this. Okay, so you like, share, subscribe more and more to the student. Okay, so this much is today's lectures. Thank you so much.